आता तेच म्हणजे यावं झालं आणि त्यावं झालं. सनदी अधिकारी तुमचा इथं आल्यावर मला नाव सांगितलं, जाऊस तर नाही सांगितलं. प्रश्न तोच आहे ना की तुम्ही सगळ्या अभ्यासकांना बोलवता आणि परत त्यांच्यावरच खापर पडवता. आता येतील का? आमचं म्हणणं हे की अभ्यासक येतील का? आणि याला दुसरा जोडून प्रश्न असा आहे की आता आलेले अभ्यासक वेगळे असते तर सोडायच्या वेळेला आलेले अभ्यासक वेगळे असते. आता मी तरी काय करू, ते तर घरी जाऊन झोपते. बायकोचा फोन आला, पोट शाळा सोडायचं होतं, बसायचं असं घ्यायचं होता. मग काय कर राव, मग मी मारतो झकीकडे, उपोषणाला बसतो, रक्त जाळीतो, जीव जाळीतो. आणि टायमाला ती कुठेतरी निघून गेली असते. फीस भरायची, नामकाच करायचं, येऊनच नेऊन सोडायचं, आणि त्याचं दुखत होतं. मग दवाखान्यातच गेलतो. आणि मग मला येऊस थांबलेच नाही. आता तुला येऊस थांबायचं का आता कोणा? मग हे असलंय. खरं बोललं की सख्या आईला राग येतो तसं केली आता येऊ. तुम्ही नाहीत करावं साक्षीदार, तुम्हाला करून काय करतो राव मी माझ्या गरीबाच्या कल्याणासाठी लढतो. आता वारंवार बदलले, त्याला मी काय करू? काही अभ्यासकाच सांगितलं मी तुम्हाला, जीव चालला राव त्यांचा. शपथ सांगतो, जीव चालला अक्षरशः समाजाला मिळावं. काही समन्वयकांनी उभा हयात वायाला घातली की आपल्या समाजाच्याच लेकराचं कल्याण करायचं. कित्येक तरी संघटना आहेत आमच्या की उभ्या हयात रस्त्यावर समाजाला मिळावं. पाटील, एक चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमची नेहमीच राहिलेले आहे. मात्र यंदा लिस्ट वाढलेली आहे. एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले, आणि खास करून बावनकुळेंबाबत तुम्ही खूप पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळ केला आमचा समाज, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे. या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागून देत नाही समोरच्याचं काम करायला. शक्तीपीठ महामार्गाचा त्याचा अनुभव आहे मला, म्हणून बोललो. तोच माणूस पर्सनल वाटोळा करायला लागला आमच्या जातीचा. त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती, मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती. अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी. आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. मी जे म्हणत ना, यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकलं ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी. यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहते मराठीचं, तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकू. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करणार. यांना वाटतं सत्ता आमच्या हातात आहे, जो लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली, की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही येऊन द्यायचा. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालते. मग ते पण तुम्ही दोघं बी देणार. ते तुम्ही आतापर्यंत अनेक जी आर काढून आणले. आज संभाजीनगरमध्ये जे